Namaste student. In last two lecture we study angle, positive angle, negative angle, zero angle, straight angle, right angle. Now the last lecture we study standard angle, then quadrantal angle, and third angle in a quadrant. Angle in a quadrant. Angleची definition आपल्याला माहिती आहे की the initial ray OA rotate and get the position of ray OB by clockwise direction and anti-clockwise direction. Then the angle subtended, we say angle formed is a directed angle. Now the anti-clockwise direction, the measurement of angle with a positive angle, clockwise direction, negative angle. The amount of rotation with a 0, then the angle formed with a 0 angle. Amount of rotation is a 180 degree. Yeah, opposite direction, two rays are in a opposite direction. Then the angle formed is a straight angle. And right angle, the 1/4 part of one revolution. The 1/4 part of one revolution. One complete revolution's 1/4 part is a right angle. The angle formed is a right angle. Angle AOB is right angle. P terms. Now angle in a standard angle, the initial ray must be on positive x-axis. Quadrantal angle, the terminal ray lies on first quadrant, second quadrant, third या fourth त्या क्वाड्रंटच्या टर्म्सनुसार आपण काय म्हणू की ऑन द अँगल त्या क्वाड्रंटमध्ये फॉर्म झालेला आहे. आता हे झालं अँगल आणि त्याच्या टर्म्स आपण बघितल्या. ह्याच्या पुढची टर्म्स आपण बघणार आहोत की मेजर्स ऑफ अँगल. मेजर्स आतापर्यंत आपण अँगल जो मेजर करत होतो तो कशामध्ये करत होतो? डिग्री मेजर. बरोबर. 30 डिग्री, 45 डिग्री, 50 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री हा टर्म्स आपण म्हणत होते त्या डिग्री मेजरमेंटमध्ये आपण घेत होतो. आणि दुसरं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे ते रेडियन मेजर. रेडियन मेजर सकाळी नोट्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहिलेल्याच असतील. बघू आता. डिग्री मेजर मीन्स इन अ सेक्साजेसिमल सिस्टीम. दोन सिस्टीम आहेत. but there are two systems of a measurement of an angle. There are two systems of measurement of angle. First system is a sexagesimal system. Sexagesimal system. And second, circular system. Circular system. ह्या पहिली सिस्टीम आपण अगदी 5th पासून आपण पाहत आहोत की सेक्साजेसिमल सिस्टीम मध्ये द मेजरमेंट ऑफ अँगल विथ द डिग्री. आणि ह्या सिस्टीम मध्ये मेजरमेंट ऑफ अँगल कशामध्ये आपण करतो? रेडियन मेजर. नाऊ पहिली सिस्टीम आपण बघू. सेक्साजेसिमल सिस्टीम मध्ये डिग्री मेजरमेंट मध्ये टर्म्स कशी आहे ते आपण बघू की डिग्री मेजरमेंट कसं आहे ते. सपोज रे OA rotate one complete revolution and get again this position. One complete revolution and get again this same position. That is the ray OA complete one revolution. Now if we divide one revolution in 3/16th part, म्हणजे काय म्हणू आपण
ह्या वन कम्प्लीट रिव्होल्युशनचे किती पार्ट केले आपण, हे असे ह्या ज्या टर्म्स आहेत ह्याचे किती पार्ट केले, 316 पार्ट केले, 316 पार्ट. मग एक जो पार्ट आहे तो एक पार्ट म्हणजे काय म्हणू आपण त्याला, 1 डिग्री. त्याला काय म्हणू आपण, 1 डिग्री. सो वन रिव्होल्युशन is equal to 316 degree. One revolution is equal to 316 degree. So now 1 degree, ही 1 revolution 316 degree आली टर्म्स. बघा आता सपोज इथे ही कम्प्लीट रोटेशन आहे. सपोज हा आपण म्हणू की हा 1 डिग्री आहे, हा काय आहे 1 डिग्री. अशी किती हे ह्या सर्कम्फरन्सचे किती पार्ट केले आपण, 316 पार्ट केले, लक्षात घ्या. मग एक जो पार्ट आहे तो एक पार्ट म्हणजे काय आला, 1 डिग्री आला. सिन्स अल्सो 1 डिग्री हे आपण क्लॉकमध्ये पण बघितले, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स and 1 minute is equal to 60 सेकंड. डबल आपण काय करतो इथं इंडेक्सला वर डबल रेश मारतो, बरोबर. 1 म्हणजे दॅट मीन्स काय म्हणू आपण इथे 1 मिनिट इज अ 60 सेकंड्स. ठीक आहे. 1 जे इथे ही टर्म्स लक्षात आली असेल की इफ वी डिवाइड 1 रिव्होल्युशन इन 316 इक्वल पार्ट, 316 काय इक्वल पार्ट, एक कमी एक जास्त असा आहे का, म्हणजे हा सर्कम्फरन्स, हा सर्कल 1 कम्प्लीट रिव्होल्युशन म्हणजे 1 सर्कल एक तयार होतं, त्याचे आपण जर 316 पार्ट घेतले तर प्रत्येक एक पार्ट म्हणजे काय म्हणू आपण त्याला 1 डिग्री. ती टर्म्स काय झाली तुमची 1 डिग्री झाली. हे झालं डिग्री मेजरमेंट कशाचं झालं, अँगलचं झालं. आता लक्षात घ्या, बघा काय म्हटलं आपण की 1 कम्प्लीट रोटेशन, 1 कम्प्लीट रोटेशन किंवा रिव्होल्युशन that is the 316th degree. 1 degree is equal to 60 minute. 1 minute is equal to 60 second. ठीक आहे. आपल्या ह्या टर्म्स प्रॉब्लेम सॉल्व करताना पाहायच्याच आहे. ही झाली तुमची हेक्साडेसिमल सिस्टीम. नाऊ सेकंड सिस्टीम काय बघा, सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम, सर्क्युलर सिस्टीम. आता सर्क्युलर सिस्टीम मध्ये युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ एन अँगल इज अ रेडियन. युनिट ऑफ मेजरमेंट of an angle is radian. म्हणजे कशी टर्म्स आहे बघा. आता ही डेफिनेशन लक्षात घ्या. सपोज वी टेक सर्कल हॅव्हिंग रेडियस r. वी टेक सर्कल हॅव्हिंग रेडियस r. समजून घ्या की सर्कल आपल्याला इथं कंपासनी सर्कल काढता येत नाही, कारण काढता येईल पण हा ब्लॅकबोर्ड असा असल्यामुळे काढता येत नाही. सपोज इज अ ओपी, ओपी का ओके, ओपी अँड इज अ ओक्यू. बघा इज ओक्यू राईट अँगल. जरा थोडासा
आर रेडियस असलेलं आपण सर्कल काढूया. आर रेडियस असलेलं सर्कल काढलं. तर डेफिनेशन काय आहे? सपोज रे ओ पी, द मेजरमेंट ऑफ अँगल POQ is 1 radian, is 1 radian. If length of RPQ is RU, that is the radius. That is the R unit radius. म्हणजे जो अँगल होतो, अँगल सबटेंड होतो, त्या आर्कची लेंथ काय आहे ते, त्याची लेंथ किती आली, रेडियस इतकी आली. तर जो अँगल तयार होईल तो अँगल किती असेल, 1 रेडियन असेल. तो अँगल काय असेल, 1 रेडियन असेल. म्हणजे अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ सर्कल. बघा, अँड अँगल दिसतंय ना, subtended by an arc PQ, angle subtended by an arc PQ whose length is radius of that given circle, whose length is radius of given circle. म्हणजे हा पण किती आहे, हे जर सपोज इथे ही टर्म्स 2 मीटर आहे, तर हा किती असेल, हा पण 2 मीटर असेल किंवा 2 सेंटीमीटर धरू आपण. इथं छोटी युनिट आहे तर हा 2 सेंटीमीटर असेल, हा 2 सेंटीमीटर आहे. तर ह्या लेंथ आर्कची पण लेंथ किती असेल, 2 सेंटीमीटर असेल. तेव्हा जो अँगल तयार होईल त्या अँगलला काय म्हणू आपण, 1 रेडियन. तो अँगल किती असेल, 1 रेडियन असेल. आणि हे युनिट बदलतं का, हे युनिट कॉन्स्टंट आहे, हे युनिट बदलत नाही. सपोज खूप मोठा सर्कल घेतला, एवढं मोठं सर्कल घेतलं, ठीक आहे, त्याच्यापेक्षा मोठं घेतलं सर्कल. इथे ह्याची आर आहे, हा जर हा ए असेल, हा बी असेल, ह्याची युनिट आर आहे, हा आर आहे, हा आर आहे, तर अँगल काय असेल, हा 1 रेडियन. मग इथे 2 सेंटीमीटर आहे, इथे 3 सेंटीमीटर असेल, हे 3 सेंटीमीटर आहे, इथे टर्म्स काय आली, 3 सेंटीमीटर आली. लक्षात आलं? म्हणजे काय येते, हा रेडियन जो आहे तो काय आहे, 1 रेडियन. अँगल हा काय असतो, नेहमी कॉन्स्टंट असतो. पण त्याचं प्रपोर्शन कशावर आहे तुमचं, की रेडियस बदलली तर आर्क पी क्यू पण काय होणार आहे, बदलणार आहे. आर्क पी क्यू तेवढाच राहणार आहे का, नाही राहणार. म्हणजे रेडियस ओ पी, रेडियस ओ क्यू आणि लेंथ ऑफ आर्क पी क्यू आर इक्वल, दॅट इज द लेंथ ओ पी is equal to length OQ is equal to length PQ is equal to R, radius R. Then angle subtended जो तयार होतो अँगल किंवा फॉर्म होतो तो अँगल काय असतो, इज 1 रेडियन. तो काय असतो तुमचा, 1 रेडियन असतो. ठीक आहे, हे सर्क्युलर सिस्टीम हे लक्षात आलं असेल. आता थोडंसं हे जर आपल्याला आत्तापर्यंत काय होतं, डिग्री मेजर माहीत होतं, ही टर्म्स माहीत नव्हती आपल्याला, त्यामुळे आपल्याला ही टर्म्स आपल्याला सांगताना जरा थोडंसं. मग 1 रेडियन कशाला म्हणू आपण, जर आर्कने, बघा परत रिपीट करते, सर्कल घेऊन आपण, जर length of RPQ is a R, then angle formed that angle is a 1 radian. तो अँगल काय आहे तुमचा, 1 रेडियन आहे. आता ह्याच्यावरची थेरमची टर्म्स आपण बघू. थेरम आपण एक बघितलेला आहे. आता आपण फिगर बघितली की नोट्समध्ये बघितलं की द सिस्टीम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल युज्ड इन ऑल द हायर ब्रँचेस ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजे जसं डिग्री मेजर ही टर्म्स कशामध्ये आपण बघतो,
इंजिनिअरिंगला बघतो, नॅव्हिगेशनला बघतो, आपण नोटमध्ये पण बघितलेलं आहे. अजून कशाला बघतो आपण इथं? ॲस्ट्रॉनॉमीला बघतो. तसं डिग्री मेजरसारखं रेडियन मेजरमेंट कशासाठी पाहतो आपण? हायर टेक्निक मॅथमॅटिक्समधले हायर जे एज्युकेशन आहे तिथे आपण ह्याचा उपयोग करतो. आता ह्याचा थेरम जो आहे तो थेरम बघा. थेरम काय आहे? अ रेडियन इज अ कॉन्स्टंट अँगल. अ रेडियन इज कॉन्स्टंट अँगल. रेडियन इज अ कॉन्स्टंट अँगल. आता बघा, किंवा काय म्हटलंय? or angle subtended at the center of circle. Angle subtended at the center of the circle by an arc whose length is equal to radius of circle is always constant. म्हणजे काय म्हणू, जर आर्कनी म्हणजे ज्या आर्कची लेंथ ही रेडियस इतकी आहे, जो अँगल सबटेंड होतो, फॉर्म होतो, तो काय असतो? कॉन्स्टंट अँगल असतो. हे टर्म्स आपल्याला बघू. आपण पहिल्यांदा सर्कल बघू. हा ओ सेंटर, ओ पी, हा क्यू, आणि हे परपॅन्डिक्युलर हा आर. हा काय तुमचा राईट अँगल झाला, बरोबर. हा जो आहे तो काय झाला? राईट अँगल झाला. आपण हा बघतो 1 रेडियन. ही टर्म्स घेतो 1 रेडियन. आता फिगरमध्ये प्रपोर्शन काय आहे? रे ओ पी रोटेट अँड गेट द पोझिशन ऑफ रे ओ पी. वी कम्प्लीट द रिव्होल्युशन. हे कम्प्लीट रिव्होल्युशन झाल्यानंतर अँगल पी ओ क्यू इज